नमस्कार माझ्या सर्व लाडके विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, कस काय मजेत का? मजेतच राहायचं. तर मी नकुल नखाते, स्वागत आहे आपलं नखाते गुरुजी एज्युकेशन मध्ये. मागच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं की युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कोणी दिला होता? सर न्यूटन यांनी दिलेला होता. आता युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण शिकलो होतो. काय शिकलो होतो? की जेव्हा दोन मासेस असतात. आता आपण एक कन्सिडर करू आज की सपोज एक पृथ्वी आहे आपली. ही जी पृथ्वी आहे याच्यावर एक कोणती तरी वस्तू आहे. ओके, आता याच्याकडे पण मास आहे आणि पृथ्वीकडे पण मास आहे. मग यांच्या पण मधात काय लागणार? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, मग यांच्यातलं अंतर जर मला घ्यायचं असेल तर मी काय घेणार? या वस्तूच्या सेंटर पासून तर दुसरी वस्तू आपली पृथ्वीचे, मग याच्या मधलं अंतर. ठीक आहे, आणि हे अंतर जवळपास काय झालं? पृथ्वीचं रेडियसच झालं. आलं का लक्षात? चालते. या छोट्याशा वस्तूचं मी मास काय घेतो? स्मॉल एम. आणि आपली दुसरी वस्तू म्हणजे आपली पृथ्वीच आहे असं कन्सिडर कर लागलो आपण. मग याचं मास मी घेतो कॅपिटल एम. ठीक आहे, मग आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो फॉर्म्युला होता न्यूटन यांनी दिला. प्रिव्हियस लेक्चर एकदा बघून घ्या म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. तर एकदा बघा की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे इथे ही वस्तू आणि पृथ्वी एकमेकांना ओढणार तो जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला असते? हे एक मास आणि पृथ्वी एक आपलं मास यांच्या प्रोडक्टला, म्हणजेच काय? स्मॉल एम आणि कॅपिटल एम. आलं लक्षात? आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल कसं? की वस्तू जितकी दूर जाईल फोर्स तितका कमी होईल. म्हणजेच हे जे अंतर आहे याला कसा असते हा फोर्स? इन्व्हर्सली प्रपोर्शनल. परंतु याचा काय घेत असतो आपण? स्क्वेअर. मागच्या लेक्चर मध्ये ते डिस्कस केलं होतं आपण. बघा आता इथे फॉर्म्युला काय झाला? एफ इज म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ रेडियस. आलं इथपर्यंत लक्षात? आता पुढे बघा, एफ इज इक्वल टू जर मी केलं म्हणजे प्रपोर्शनलच्या जागी काय केलं? इज इक्वल टू केलं तर मला इकडे एका कॉन्स्टंटने गुणावं लागत असते 100%. नेहमी लक्षात ठेवा, बाकीचे जे क्वांटिटी आहेत त्या कशा असतात? सेम असतात. फक्त जेव्हा आपण प्रपोर्शनलच्या जागी इज इक्वल टू घेतो तेव्हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटने आपण इकडच्या क्वांटिटीजला काय करत असतो? मल्टिप्लाय करत असतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. मग इथे जे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण घेतला तो काय घेतला? कॅपिटल जी. बर, मग कॅपिटल जी ला काय म्हणत असतो आपण? तर इथलच्या कॅपिटल जी ला आपण म्हणत असतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल या प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला काय म्हणतो आपण? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कशाला? कॅपिटल जी ला. आलं लक्षात? आणि याच्याच विषयी आज थोडंसं आपण डिस्कशन करणार आहोत. ओके, चालते. आता इथे फॉर्म्युला एकदा लक्षात ठेवा कारण की याचं काम आहे आपल्याला. आता थोडीशी आपण चर्चा कोणाविषयी करू? या जी विषयी. ठीक आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट विषयी. सॉरी, बघा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट बघण्यासाठी एकदा परत आपण आपल्या फॉर्म्युल्यावर येऊ. बघा, जी एम एम अपॉन आर चा स्क्वेअर हा आत्ताचा फॉर्म्युला होता आपला. बघा, मला जर आता स्पेशल जी चा फॉर्म्युला काढायचा तर जी चा फॉर्म्युला काय येईल? जे मल्टिप्लाय आहे ते डिवाइडला जाईल, जे डिवाइड आहे ते मल्टिप्लायला जाईल. आणि मग इकडे स्पेशल जी आपल्याला मिळेल. म्हणजेच काय मिळायला लागला? जी चा फॉर्म्युला. मग जी चा फॉर्म्युला काय होईल? एफ इंटू आर स्क्वेअर, कारण की जे डिवाइड आहे इकडे मल्टिप्लाय गेलं आणि नंतर जे गुणिला आहे ते भागीला येईल. म्हणजेच कॅपिटल एम अपॉन स्मॉल एम. हा कोणाचा फॉर्म्युला भेटला आपल्याला? स्पेशल जी चा. कशाचा फॉर्म्युला भेटला आपल्याला? जी चा. ठीक आहे, मग आता इथे जर आपण लक्ष दिलं तर जी ची व्हॅल्यू आपल्याला सायंटिस्टनी डायरेक्ट दिलेली आहे. जी ची व्हॅल्यू आपल्याला सायंटिस्टनी डायरेक्ट दिलेली आहे. जर आपण दोन मास, आता पृथ्वी वस्तू सोडा, आपण दोन मास घेतले. एक मास घेतला 1 kg. किती? 1 kg. आणि सेंटर पासून अंतर मोजत असतो आपण. आणि नंतर अजून एक मास घेतला, तो पण आपण घेतला 1 kg. काय घेतला? 1 kg. आणि मी म्हणतो याच्यामधलं जे अंतर आहे म्हणजे इथून ते इतकं सेंटर टू सेंटर अंतर घेत असतो. मागेच बोललो होतो आपण. तर हे जर अंतर आपण घेतलं सपोज 1 मीटर. किती घेतलं? 1 मीटर. म्हणजे मी दोन मास घेतले सेम 1 kg युनिट मासेस.
आणि त्याच्यामधलं अंतर 1 मीटर म्हणजे युनिट डिस्टन्स आपण घेतलं. ह्या जर व्हॅल्यू पुट करून आपण या जी ची व्हॅल्यू याच्याद्वारे काढली फॉर्म्युल्याद्वारे, तर आपण जी व्हॅल्यू आहे ती आपण म्हणू शकतो 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. हा काय आहे त्याचं युनिट, कशाचं, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि व्हॅल्यू काय आहे 6.67 इंटू 10⁻⁻11. हे एका सायंटिस्टने आपल्या काढून ठेवलेली आहे. ओके, आता हे युनिट कुठून आलं एकदा थोडंसं बघून घेऊ आपण. युनिट कुठून आलं बघा. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, याच्यात जर युनिट टाकले तर मग जी च युनिट बनणार. मग सांगा मला जी चा फॉर्म्युला मध्ये एफ चं युनिट काय आहे न्यूटन, आर काय आहे डिस्टन्स, तर डिस्टन्स कशात मोजतो आपण एसआय युनिट मीटर, इथे स्क्वेअर आहे तर इथे पण स्क्वेअर, अपॉन हे एम म्हणजे मासच आहे आणि हे एम म्हणजे पण मासच आहे. मग मासचं एसआय युनिट केजी असते, पण इथे 2 वेळ केजी घ्यायला लागेल कारण की मास 2 वेळा आहेत म्हणून काय होते केजीचा स्क्वेअर. ओके, किंवा याला तुम्ही परत काय लिहू शकता न्यूटन मीटर स्क्वेअर केजी. हे जर मी वर लिहिलं तर प्लसचं काय होईल मायनस, असं पण आपल्याला बघायला मिळू शकते. ओके, तर ही कोणाविषयी माहिती झाली पूर्ण आपल्या युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी विषयी, जी आपल्याला न्यूमरिकल मध्ये कामी पडत असते. ओके, बघा आता बघा व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जेव्हा दोन मी मास 1 kg घेतो, अंतर त्याच्यामधलं 1 मीटर घेतो, तेव्हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते त्या दोन बॉडीज मधला, तर त्या फोर्सला किंवा तेवढ्या व्हॅल्यूला आपण काय म्हणत असतो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. व्हॅल्यू माहित झाली आपल्याला, आत्ताच बघितली. नेक्स्ट बघूया आपण. बघा व्हॅल्यू ऑफ जी, तर जी ची आत्ताच आपण व्हॅल्यू सांगितली काय होती 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर केजी इनवर्स स्क्वेअर. कसं आलं मागे चेक केलं आपण. ठीक आहे, नंतर जी काय आहे युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, म्हणजे जगामध्ये याची व्हॅल्यू कुठेच चेंज होऊ शकत नाही प्लेस नुसार. नंतर सगळीकडे सेम आहे. आणि ही व्हॅल्यू कशी आहे, इथे जर आपण बघितलं तर पॉवर मध्ये -11 आहेत, म्हणजे ही व्हॅल्यू खूप 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 लहान आहे. ठीक आहे, चालते. नंतर बघा व्हाय इज जी स्मॉल. जी स्मॉल का आहे, कारण की आपण मागच्याच वेळेस डिस्कस केलं होतं की स्वतः ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो लागत आहे वस्तूमध्ये तो कसा असते एकदम वीक फोर्स आहे. जगामधला सगळ्यात विकेस्ट फोर्स आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा नॅचरली वीक असल्यामुळे जी ची व्हॅल्यू स्मॉल आहे, छोटी आहे. जी काही अट्रॅक्शन आहे आपल्या ऑर्डिनरी ऑब्जेक्ट म्हणजे छोटे मोठे ऑब्जेक्ट जे आजूबाजूला आहेत आपल्या, यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिसूनच येत नाही कारण की तो खूप वीक फोर्स आहे. तो दिसून कोणामध्ये येते, मग तो दिसून येते खूप ह्यूज मास असणारे ऑब्जेक्ट जसं की पृथ्वी, चंद्र किंवा सूर्य, या प्लॅनेट किंवा या स्टार्स मध्ये ते दिसून येते. ठीक आहे, चालते. नंतर बघा व्हॉट इज फ्री फॉल. आता एक नवीन टॉपिक आपण शिकणार. फ्री फॉल म्हणजे काय, एकदा पहिले फक्त समजून घ्या, नंतर आपण हे बघत बसू. ठीक आहे, फ्री फॉल म्हणजे काय, एखादी गोष्ट खाली पडण्याला आपण म्हणतो फॉल. परंतु फ्री फॉल म्हणजे काय की एखादी गोष्ट ओढा नाही लागलो आपण खाली, फक्त ती सोडून दिल्याच्या नंतर ती स्वतः फक्त ग्रॅव्हिटी ओढा लागली त्याच्याच मुळे खाली या लागली. म्हणजे एखाद्या वस्तूवर फक्त कोणता फोर्स लागतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि त्याच्यामुळे ती पडते. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळेच फक्त जर एखादी गोष्ट खाली पडत असेल तर त्याला आपण म्हणतो फ्री फॉल. काय म्हणतो फ्री फॉल. मग आता मी हा पेन वरून सोडला खाली, तर कोणामुळे खाली आला ग्रॅव्हिटीमुळे, तर या पेनचा काय झाला फ्री फॉल. आता मी म्हटलं इथं फक्त ग्रॅव्हिटीचा फोर्स लागायला पाहिजे, परंतु खाली येताना थोडासा एअर त्याला काय करू लागली घर्षण करू लागली. ठीक आहे, परंतु तो जो फोर्स आहे तो खूप कमी आहे, एअर त्याच्या विरोधात लावतो तो, म्हणून आपण तो निग्लिजिबल समजतो, नसल्यासारखा समजतो. म्हणून याला पण आपण काय म्हणू शकतो फ्री फॉल. कारण की पेन फक्त कोणत्या फोर्सच्या हिशोबाने खाली आला, फक्त ग्रॅव्हिटीच्या हिशोबाने. ठीक आहे, चालते. बघा मग आता फ्री फॉल म्हणजे काय, व्हेन अन ऑब्जेक्ट फॉल्स टुवर्ड अर्थ. जेव्हा पृथ्वीकडे ऑब्जेक्ट पडतो फक्त अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ, कोणाच्या प्रभावाखाली, फक्त ग्रॅव्हिटीच्या अलोन, इट्स मोशन इज कॉल्ड फ्री फॉल. मग नुसत्या ग्रॅव्हिटीच्या प्रभावाखाली जर एखादी गोष्ट खाली येत असेल तर त्याच्यामुळे
आपण काय म्हणतो तेव्हाच्या मोशनला फ्री फॉल म्हणतो. ठीक आहे. मग ऍपल खाली पडणे, त्याच्यानंतर स्टोन खाली पडणे, जे रेनड्रॉप्स आहेत पाऊस पडताना ते फक्त सरळ कोणामुळे खाली येत आहेत, ग्रॅव्हिटीमुळे. ठीक आहे, चालतं. नंतर बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्री फॉल. फ्री फॉलचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात की जेव्हा ऑब्जेक्टवर फक्त कोणता फोर्स लागतो, ग्रॅव्हिटीचा. इथे आपण एअर जे विरोध कर लागलं वस्तू खाली येताना त्या वस्तूला थोडंसं ते निग्लेक्ट करतो. नंतर व्हेलॉसिटी काय होत जात असते रे की वस्तू खाली येताना त्याचा स्पीड काय होत जातो, वाढत वाढत जातो. फ्री फॉल मध्ये काय होत जाते, वस्तू जितक्या उंचावून या लागली, जितका वेळ खाली यायला जास्त लागेल तितकी स्पीड काय होत जात असते, वाढत जात असते. ठीक आहे. नंतर मोशन इज ऍक्सलरेटेड. मोशन इज ऍक्सलरेटेड म्हणजे काय, आता ऍक्सलरेटेडचा अर्थ असते स्पीड मध्ये बदल होणे. आणि आत्ताच आपण सांगितलं वरून जेव्हा गोष्ट सोडली तेव्हा स्पीड कमी असते, परंतु जशी खाली खाली येत जाते तसा स्पीड काय होत जातो, वाढत वाढत जातो. आणि वाढत चालला म्हणजे बदलत चालला, आणि बदलत चालला म्हणजे मोशन कशी आहे, ऍक्सलरेटेड आहे. ओके. नंतर बघा व्हॉट इज ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपल्या या चॅप्टर मधला. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय. आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला स्मॉल जी ने दर्शवत असतो. बघा आता ऍक्सलरेशन प्रोड्यूस इन अ फ्रीली फॉलिंग बॉडी, की आत्ताच आपण सांगितलं की जेव्हा ग्रॅव्हिटीमुळे गोष्ट खाली येत असते तेव्हा त्याचं स्पीड काय होत जाते, चेंज होत जाते. म्हणजेच ऍक्सलरेशन तिथं तयार होत आहे. कशामुळे होते सगळं, ड्यू टू अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणामुळं, पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं. ठीक आहे. मग तेव्हा त्या स्पीड मध्ये बदल व्हायला लागला म्हणजे ऍक्सलरेशन व्हायला लागलं. कोणामुळे व्हायला लागला, ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि सिम्बॉल काय आहे त्याचा, स्मॉल जी. ओके. बघा आता सिम्बॉल अँड व्हॅल्यू ऑफ जी. तर आताच सांगितलं सिम्बॉल काय आहे, स्मॉल जी. व्हॅल्यू काय असते की कितीचं स्पीडनं वाढत जात असते प्रत्येक सेकंदला, 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअरने ऍक्सलरेशन होत असते. दुसरं व्हेलॉसिटी इन्क्रीज बाय 9.8 मीटर पर सेकंद बाय एव्हरी सेकंद. याचा अर्थ काय आहे की वरून गोष्ट सोडली तर पहिल्या सेकंदात स्पीड 9.8 असेल, लगेच दुसऱ्या सेकंदात स्पीड त्याचा जास्त झालेला असेल. म्हणजेच प्रत्येक सेकंदाला स्पीड काय होत जाते, गोष्ट खाली येताना वाढत जाते. ठीक आहे, चालते. नंतर बघा आता व्हाय डज व्हेलॉसिटी इन्क्रीज, किंवा कशी होत असते. बघा एका सेकंद नंतर 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ठीक आहे, सॉरी स्क्वेअर पाहिजे इथे, सॉरी स्पीड आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. आता दुसऱ्या याला किती आहे, 19.6 मीटर पर सेकंद. तिसऱ्या सेकंदाला अजून, म्हणजे वस्तू जितका वेळ खाली यायला जास्त तितका स्पीड पण काय होत जाईल, जास्त जास्त होत जाईल. म्हणजेच काय, ऑब्जेक्टचं ऍक्सलरेशन कंटिन्युअसली काय आहे, चालू आहे. स्पीड बदलणं कंटिन्युअसली सुरू आहे. ठीक आहे. मग जी कुठे लागू होत असते, म्हणजे स्पीड कोणत्या दिशेनं वाढत असते, नेहमी पृथ्वीकडे. की खालून वर फेकल्यावर नसते स्पीड वाढत, परंतु वरून गोष्ट खाली येताना स्पीड काय होत जाते, वाढत जाते. म्हणून सरळ गोष्ट खाली येते की जी ऑलवेज ऍक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. म्हणून प्रत्येक गोष्ट कुठे जाण्याचा प्रयत्न करते आणि जोरात जाते सेंटरकडे, पृथ्वीच्या. जमिनीमुळे थांबते परंतु जाण्याचा प्रयत्न कुठे आहे, सेंटरकडे. म्हणून प्रत्येक गोष्ट सरळ खाली येते. डायरेक्शन इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. गोष्ट खाली येताना कशी येते, सरळ खाली येते. ठीक आहे, चालते. बर, आज आपण डिस्कशन कशाविषयी केलं, मग पहिले युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी विषयी. नंतर आपण शिकलो की ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, स्मॉल जी काय असते. आणि मधात एक टॉपिक शिकला आपण, फ्री फॉल म्हणजे काय. आता हे सर्व सविस्तर समजून घेण्यासाठी शांततेत डबल व्हिडिओ तुम्ही बघू शकता. कन्सेप्ट क्लिअर अशाच करत राहायचं आहे आपल्याला. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ग्रॅव्हिटेशनच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. धन्यवाद.